कल्पनागिरी मृत्यू प्रकरणानं लातूरचं राजकीय आणि सामाजिक वातावरण सध्या ढवळून निघालंय। आमदार अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी म्हणून गेलेली कल्पनागिरी 4 दिवसांनंतरही परत आली नाही। घरी आला तो तिचा मृतदेह। तुळजापूरच्या एका नदीत कल्पनाचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत मिळाला। शवविच्छेदनाच्या अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे कल्पनाच्या मृत्यूमागे युवक काँग्रेसचेच पदाधिकारी असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय। युथ काँग्रेसच्या लोकांनी आम्ही चौकशी केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली। शेवटी आम्ही लेट नाईट तक्रार नोंदवली मिसिंगची। तर जेव्हा तिचं शरीर पाहिलं तेव्हा ती दिसायला एवढी सुंदर होती। तिच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकल्यासारखं वाटतं, कारण तिची चेहऱ्याची कातडी जळालेली दिसते, अंगावर आळ्या पडलेल्या होत्या, म्हणजे असं बरीच तिची दुरावस्था झालेली होती। तर एकूणच याच्यावर अंदाज घेऊन असं वाटतं की तिच्यावर सोबत भरपूर काही तिला असं दंडमशाही तिच्यावर करण्यात आलेली आहे, तिच्यावर शारीरिक अत्याचार झालेला आहे। युथ काँग्रेसच्याच कोणत्या तरी जे कार्यकर्ते असतील त्यांचा हा प्रकार असावा आणि त्यांनीच विशेष म्हणजे माझी मुलगी मुलाच्या सोबत जात नाही, तिच्यासोबत एखादी लेडीज देखील असावी आणि 4-5 माणसांनी मिळून हे केलेलं कुकृत्य। हे प्रकरण दडपण्यासाठी काँग्रेसचे बडे नेते आमचा जीवही घेऊ शकतात अशी भीती कल्पनाच्या वडिलांनी व्यक्त केली आहे। आणि घराला संरक्षण असावं, कारण का आम्ही जातीनं गोसाई गावामध्ये घरी एकच असते आमचं। कोणत्या टायमाला कोण उडून टाकेल आम्हाला काय सांगता येते। कल्पनाला न्याय मिळावा यासाठी लातूरमधल्या काही संघटना दबक्या आवाजात का होईना पण पुढे येत आहेत। लातूरमध्ये अनेक ठिकाणी मेणबत्ती मोर्चांचंही आयोजन करण्यात आलं होतं। मात्र अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक किंवा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेलं नाही। त्यामुळे कल्पनाच्या मृत्यूमागे बडे राजकीय चेहरे असल्याचा संशय व्यक्त केला जातो। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, लातूर।